नमस्कार मित्रांनो, आपलं अरविंदचे निष्कर्ष या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज तसा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवर, कारण मी खूप वर्ष म्हणा किंवा खूप दिवसापासून महिने झालं यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी प्रयत्न करतो आहे, परंतु मला एडिटिंग जमत नाही. मग शेवटी कधी ना कधी निर्णय घ्यायचाच होता. मला असं वेगवेगळ्या विषयावर बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, आपलं मत मांडायचं, तुमचं जाणून घ्यायचं आहे आणि तुमच्याविषयी तुमचे मत जाणून घेऊन माझ्या सुधारणा करायच्या आहेत आणि योग्य निष्कर्ष तुमच्यावर पोचवायचे आहेत. ते भलं माझं कधी काही वेळा चुकेल, कधी बरोबर असेल, ह्या गोष्टी मला कळत आहेत, ज्यानातून मलासुद्धा कळेल की तुम्हाला काय म्हणायचं आणि मला काय म्हणायचं आहे. आणि योग्य तो गोष्टी आपल्या जीवनात कळतील, लोकांना, मला कळतील, दुसऱ्यांना कळतील, जे सोप्या भाषेत सांगता येतील. तर आजचा आपला विषय काय आहे, तर मान्सूनचं आगमन आपल्या महाराष्ट्रात जे झालं आहे त्याच्याविषयी चर्चा आपल्याला करायचं आहे. तसं पाहिलं तर 4 जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं आणि साधारणतः 8 जूनला आपल्याला सांगण्यात आलं होतं, जाहीर करण्यात आलं होतं की मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. परंतु काल परवाच्या बातम्या जर पाहिल्या की महाराष्ट्राच्या पुढं मान्सून हा गेलाच नाही. म्हणजे UP, बिहार म्हणा किंवा मध्य प्रदेश, गुजरात ह्या दिशेला तो वळला नाही, अजून महाराष्ट्रातच अडकून पडला आहे. कारण काय, तर मान्सूनचं कसं विषय झालं यावर्षी की सुपर अल निनोचा त्याच्यावर प्रभाव पडला आहे. आता आपल्याला सुपर अल निनो म्हणजे काय हे पण जाणून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम तर होणार नाहीच आहेत. मॅक्सिमम ह्यात अधिकाधिक दुष्परिणामच होतील, कारण अर्थव्यवस्था, सर्वसामान्य जनता आणि शेतकरी ह्यांच्यावर, पिकांच्यावरती त्याचे वाईट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. म्हणून त्याविषयी थोडी आपण चर्चा करणं गरजेचं ठरतं. तर जर मागचं काही वर्षात आपण लक्ष दिलं, मागच्या काही दिवसात जर आपण लक्ष दिलं, म्हणजे जूनचा आता आज 18 तारीख आहे, 18 तारीख आत्ताचे 18 दिवस जून महिन्यातले आणि त्याच्या मागचे 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे जर पाहिलं तर आपल्याला वळवाचा पाऊस खूप जोरदार पडला आहे. आपल्याला जनजीवन विस्कळीत झालं आहे. वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या पाहिला तुम्ही, किंवा असं दिसलं का तुम्हाला की रील्स आल्या, त्याचे स्टेटस ठेवले की खूप जोरदार पाऊस पडते, गटारीत तुंबल्या, अशा काही घटना तुम्ही पाहिल्या या 3-4 महिन्यात? शक्यता नाहीच. त्यातल्या त्यात आपल्या गेल्या 15 दिवसात तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं की धरणातील जो पाणीसाठा आहे तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच असेल आणि शेतीसाठी जो उपसा असतो तो बंद करण्यात येईल आणि पेरण्यासुद्धा लांबवायच्या आहेत, असं शेतकऱ्यांना त्यांनी 2 वेळा सांगितलं आहे. मग त्यामागची कारणं तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. असं त्यांनी का बोललं आहे, तर त्या काही गोष्टींची जाणीव आपल्याला माहिती करून घ्यायचीच आहे. मग आता आपण पाहूया. आपल्या भारतात जर मान्सूनचा प्रकार जे पाहिले ते 4 असतात. कोणते मी जरा वाचून दाखवतो तुम्हाला. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मुख्य मान्सून, जो जून ते सप्टेंबर महिन्यात पडतो, आणि ईशान्य मोसमी पाऊस जो ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात पडतो, आणि हिवाळ्यातील पाऊस जो जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पडतो, आणि मान्सून पूर्व म्हणजेच आपण थोडक्यात म्हणू ज्याला आपण वळवाचा पाऊस असं म्हणतो, तो मार्च मे मध्ये पाऊस पडतो. आणि ह्यामध्ये जर काही बदल झाले तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम सर्वांना सोसावे लागतात. यापैकी नैऋत्य मोसमी पाऊस जो जून ते सप्टेंबर महिन्यात पडतो तो आपल्या देशासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. कारण जेवढा एकूण वर्षभरात आपल्या इथं पाऊस पडतो त्यातलं 70 ते 80% पाऊस फक्त या मान्सून म्हणजे नैऋत्य मोसमी पावसातूनच आपल्याला मिळतं. मग आता ह्यावर्षी आत्ता जून महिना जवळपास 3 आठवडे होत आलेत, अजून पावसाचं काही व्यवस्थित चिन्ह दिसत नाही आहेत. तर त्याला कारण काय आहे की सुपर अल निनोचं प्रभाव त्यावर पडलेला आहे. आता सुपर अल निनो पाहायच्या आधी आपल्याला कळायला पाहिजे की अल निनो आणि सुपर अल निनोमध्ये काय फरक आहे, नेमका हा काय प्रकार आहे. तर थोडक्या भाषेत सांगायचं म्हटलं, प्रशांत महासागराच्या वृषभवृत्ताजवळील
मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होणे म्हणजेच अल निनो हा प्रकार मोठ्या हवामान चक्राचा एक भाग आहे. दुसरं, आता साधारणपणे हे दर 2 ते 7 वर्षांनी हे घडतं. त्यात अल निनोमध्ये समुद्राचे तापमान अर्धा ते 2 सेल्सिअसपर्यंत वाढते, तर त्याला अल निनो म्हटलं जातं. म्हणजे समुद्राचा जो पाण्याचा जो तापमान आहे तो जर अर्धा सेल्सिअस ते 2 सेल्सिअसपर्यंत वाढलं तर त्याला अल निनो म्हटलं जाईल. आणि जर का त्या पाण्याचं तापमान 2 सेल्सिअसहून अधिक तापमान सेल्सिअसनं वाढलं तर त्याला सुपर अल निनो म्हटलं जातं. सुपर अल निनो म्हणजे त्या पुढची गोष्ट, अल निनोपेक्षाही मोठी गोष्ट. आता अल निनोमध्ये कसं पावसाचे प्रमाण कमी होतं, त्यापुढे जर अल निनो आला असेल तर पावसाचे प्रमाण अधिक घटते. काही वेळा दुष्काळ अथवा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. आता सामान्य स्थितीत काय असते बघा, प्रशांत महासागरावर पूर्वेकडून पश्चिमेकडे व्यापार वारे वाहतात, ट्रेड वेंड्स म्हणतात त्यांना. आणि हे वारे उबदार पाणी इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियाकडे ढकलतात. त्यामुळे भारतात इंडोनेशिया परिसरात ढग व पाऊस पडतो. आता अल निनो आल्यामुळं काय होतं, हे व्यापार वारे कमकुवत होतात. उबदार पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेकडे सरकते. पावसाचे पट्टेही पूर्वेकडे सरकतात. भारतासह आशियातील अनेक भागात पाऊस कमी होण्याची शक्यता वाढते. अशामुळं हे अल निनोमुळं घडतं. आता सुपर अल निनो आला तर त्याच्याहून मोठी घटना म्हणजे आणखीन कमकुवत होणार सगळ्या गोष्टी. हे असं सगळं घडतं. आता तुम्ही म्हणशील की सुपर अल निनो आला तर आपल्याला त्याचं काय त्रास होणार. पहिली गोष्ट म्हणजे काय होणार तुम्हाला सांगतो. जर पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर सर्वसाधारण पहिल्या सिटीमध्ये काय घडणार सांगतो. शहरी भागात काय घडणार, उन्हाळा वाढणार. आपला उन्हाळा वाढला की विजेची गरज वाढणार. पंखा, AC, TV, फ्रीज ह्यांचं वापर वाढणार. मग विजेच्या उत्पादनावर त्याचा भार पडणार. दुसरी गोष्ट, पिण्याचे पाणी, पाऊसच नसेल तर पाण्याची कमतरता अधिकच भासणार आणि उन्हाळ्यात तर अधिकच पाणी लागतं. आता त्यानंतर शेतकऱ्यांच्यावर काय होणार की त्यांना पेरणी करावी की न करावी, की पाऊस कधी पडणार आहे ह्याचा अंदाज व्यवस्थित लागत नाही. दुसरी बाजू, जर उत्पादन कमी आणि ह्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांचं शेती उत्पादन कमी होणार. मग त्यामुळे काय होणार की महागाई वाढणार. महागाई वाढली की उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम होणार. उद्योगधंद्यावर परिणाम झाले की त्याचा सरकारवर म्हणजे RBIवर परिणाम होणार. त्यांना व्याजदर वाढवावे लागतील. प्लस व्याजदर वाढले तर सरकारचा जो काय खर्च आहे त्यांना जो कर्ज घ्यायचा तो महाग पडणार. आता त्यानंतरची गोष्ट कसं होणार की आपलं जर असं वातावरण असं जर दुष्काळी समजा दुष्काळ पडलाच अशा वातावरणात, तर जो सरकारला विकास कामावरचा जो खर्च करायचा आहे तो दुष्काळासाठी मदत करण्यासाठी द्यावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टीमुळं अल निनोचा धोका फारच धोकादायक ठरतो. म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांनी सारखी बोललं आहे की शेतीसाठी पाणी हे नंतर देण्यात येईल. पहिला आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. अजून पावसाची काही गॅरंटी नाही. पाऊस पडला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही पडला तर काय करायचं. किंवा असं होईल, समजा आता मी कोल्हापुरात राहतो आहे. आता कोल्हापुरात कोणता भाग आहे जो अधिक पावसाचा भाग आहे, आजरा, चंदगड म्हणा किंवा गगनबावडा या भागात अधिक पाऊस पडतो. आणि तोच आपला शिरोळ भागात म्हणा किंवा इस्लामपूरचा भाग म्हणा, हातकणंगलेचा भाग म्हणा, तिथं कमी पाऊस पडणार. मग आता कसं होतं की तिथं जास्त पाऊस पडला पण या भागात पाऊस पडला नाही. पण जर मोजणी करायची असते पावसाची म्हणजे सरासरी पाऊस किती पडला तर सरासरी पूर्ण जिल्ह्याचं पावसाचं मापन घेऊन त्याची सरासरी काढली जाते. म्हणजे पाऊस पडला का, तसं होत नाही. धरणांच्या भागात पाऊस पडला तर चांगली गोष्ट आहे, आपल्याला फायदेच आहे. पण त्याचवेळी इतर भागातसुद्धा पाऊस पडणं गरजेचंच आहे. त्यासाठी
आपल्याला अधिकाधिक पाण्याची बचत करणे गरजेचं आहे. कारण पुढच्या वर्षी अजून हा अल निनोचा प्रकार कमीत कमी 18 ते 24 महिन्याचा हा प्रकार राहू शकतो. म्हणजे यावर्षी जर पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर ह्याची सुपर अल निनोमध्ये पुढच्या वर्षीसुद्धा हाच प्रकार घडू शकतो, ह्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी त्याच्या उपाययोजना आत्ताच करणे गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय घडणार, आणखी मार्केटमध्ये काय घडू शकतं बघा. बेरोजगारी वाढू शकते, महागाई वाढणार. बेरोजगार वाढल्यामुळे लोकांना खर्च करण्यासाठी पैसे नसणार. तुमचा पगार हाही तेवढाच राहणार, पण महागाई वाढल्यामुळं तुमचं सगळं आर्थिक गणित बिघडणार. त्यासाठी ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की सुपर अल निनोमुळं काय त्रास होऊ शकतो. ह्या माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कळाले असेल की सुपर अल निनोमुळं काय घटना घडू शकतात, काय समस्या निर्माण होऊ शकतात, तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.